नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी मधील विज्ञान या विषयाच्या पाठ क्रमांक 14 मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रण यामधील उपघटक, मिश्रणे वेगवेगळे करण्याच्या पद्धती हा अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी तुम्ही मूलद्रव्य म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे गुणधर्म, त्याचप्रमाणे संयुगे म्हणजे काय, त्यांची वेगवेगळी गुणधर्म, तसेच त्यांचे उपयोग, संयुगे आणि मूलद्रव्ये आणि संयुगे हे कसे ओळखायचे, मूलद्रव्ये आणि संयुगे हे काय असतात, हे सर्व तुम्ही या अगोदरील तासिकेमध्ये अभ्यासले असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्याच पुढचा भाग म्हणजे मिश्रणे आणि त्यातील मिश्रण वेगवेगळे करण्याच्या पद्धती ह्या आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिश्रण आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धती बघणार आहोत की कसं मिश्रण हे वेगळं करतात. तर सुरू करण्यापूर्वी मिश्रण म्हणजे काय, तुम्ही आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक चित्र बघत असाल ज्याच्यामध्ये एक ग्लास दाखवलेला आहे आणि शेजारी लिंबू दाखवलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, त्या ग्लासमध्ये काय असेल बरं? आठवा बघू. अगदी बरोबर, नक्कीच त्या ग्लासामध्ये लिंबू सरबत असणार. तर तुम्ही मला सांगू शकता का की हे लिंबू सरबत कसं बनवलं गेलं असेल, किंवा हे लिंबू सरबत बनवताना काय काय वापरलं गेलं असेल? तर तुमचं उत्तर असं असेल की त्यामध्ये सर साखर असेल, सर त्यामध्ये पाणी असेल, लिंबाचा ज्यूस केलेला असेल त्यामध्ये मिक्स, किंवा सर त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा असू शकतं सर. तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, लिंबू सरबत बनवताना आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स हे वापरतोच. त्यामध्ये आपण साखर टाकतो, लिंबू टाकतो, पाणी असतं, हे सगळे घटक आपण त्यामध्ये मिक्स करतो, हे सगळे पदार्थ आपण त्यामध्ये मिक्स करतो. लिंबू सरबत बनवताना आपण पाण्यामध्ये साखर टाकतो, लिंबू पिळतो, थोडंसं मीठ सुद्धा टाकतो आणि त्याचं एकदम छान असं लिंबू सरबत पितो. एकदम करेक्ट. तर मला सुद्धा तेच सांगायचं आहे की मिश्रण म्हणजे काय, तर ज्या वेळेस कोणतेही दोन किंवा दोनपेक्षा जास्त पदार्थ एकमेकांमध्ये मिसळलेत आणि त्याच्यातून जर एखादा नवीन पदार्थ तयार झाला तर त्याला मिश्रण असं म्हणतात. ओके. जर दोन किंवा त्यापेक्षा अधिक पदार्थ एकमेकांमध्ये मिसळल्यास तयार झालेल्या पदार्थाला मिश्रण असं म्हणतात. ओके. जर आपण एखादं मिश्रण वेगवेगळे पदार्थ मिक्स करून किंवा त्यांना एकत्र करून तयार करत असेल तर त्यांना परत सेपरेट करता येतं का, त्यांना पुन्हा वेगळं करता येतं का? हो, त्यांना पुन्हा वेगळं करता येतं. या पदार्थांना मिश्रणांना वेगवेगळं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. कोणत्या कोणत्या पद्धतीचा वापर केला जात असेल बरं? तुम्हाला आठवतंय का, माहिती आहे का तुम्हाला कोणत्या पद्धती? तर विद्यार्थ्यांनो, एखाद्या पदार्थाला जर आपण आवश्यक किंवा अनावश्यक किंवा हानिकारक असा दुसरा पदार्थ मिसळला तर तयार होणारं जे मिश्रण असतं ते उपयुक्त राहत नाही. म्हणजे जर आपल्याला एखादा मिश्रण अपेक्षित असेल आणि त्यामध्ये जर अनावश्यक किंवा आपल्याला नको असलेला भाग जर मिक्स झाला तर आपल्याला त्या मिश्रणाचा काहीच उपयोग होत नाही. मग अशा वेळेस हे जे मिश्रण आहे ज्याच्यामध्ये अनावश्यक घटकसुद्धा मिक्स केलेला असतो किंवा अनावश्यक घटकसुद्धा त्यामध्ये समाविष्ट होतो, तर त्याला वेगळंसुद्धा करणं गरजेचं असतं. तर वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यांचा वापर करून आपण त्यांना वेगळं करू शकतो. तर त्यासाठी इथे तुम्हाला काही चित्र दाखवलेली आहेत. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळे चित्र दिसत असतील. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती मिश्रण वेगळं करण्यासाठी वापरले जातात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बॉक्स पण दिलेला आहे की तुम्ही त्यावर लिहू शकता, किंवा त्या बॉक्समध्ये कोणता शब्द लिहावा लागेल, त्या पद्धतीसाठी कोणतं नाव आहे जे तुम्हाला माहिती आहे सांगा बरं. ती जी स्त्री तिथे तिच्या हातामध्ये काहीतरी घेऊन धान्यामध्ये मिक्स झालेला जो कुडा कचरा आहे तो वेगळा करते, त्यासाठी कोणती मेथड आहे?
कोणती पद्धत आहे त्याची सांगा बरं? बरोबर, त्याला म्हणतात पाखडणे. ओके. याच प्रकारे आणखी वेगवेगळ्या मेथड्स आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत, जसं गाळणे झालं किंवा चाळणे, वेचणे, निवडणे, चुंबक फिरवणे. तसेच वेगवेगळ्या सोप्या पद्धती आहेत या प्रकारच्या, जे अनावश्यक पदार्थ मिश्रणातून वेगळे करण्यासाठी वापरले जातात. तर यातलीच आपण पुढे काही मेथड्स आहेत, काही पद्धती आहेत, त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर ऊर्ध्वपातन पद्धत म्हणजेच डिस्टिलेशन मेथड ही एक पद्धत आहे मिश्रणातून अनावश्यक पदार्थ वेगळा करण्यासाठीची. ती बघूयात आपण ती त्यासाठी काय करावं लागतं. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी वैज्ञानिक प्रयोग करावे लागतात किंवा त्या पद्धतीने त्याची मांडणी करावी लागते. तर ती वैज्ञानिक मांडणी कशी असेल बघूयात आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जी ही मांडणी दिसते आहे, ही आहे ऊर्ध्वपातन पद्धतीची मांडणी. यामध्ये तुम्ही डाव्या बाजूकडून बघू शकत असाल एक स्टँड आहे, त्याचसोबत एक गोल चंबू दिलेला आहे जो तो स्टँडला जोडलेला आहे. तो गोल चंबू जाळीच्या सहाय्याने स्टँडवर ठेवलेला आहे, ज्याच्या खाली बर्नर लावलेला आहे आपण. आणि तो जो गोल चंबू आहे तो संगणनीला जोडलेला आहे आणि त्या संगणनीचा एक टोक शंकुपात्रामध्ये आपण ठेवलेला आहे. तापमान मोजण्यासाठी गोल चंबूमध्ये आपण तापमापी सुद्धा जोडलेले आहे. तर ज्या वेळेस एखादं मिश्रण म्हणजेच समजा मीठ आणि पाणी असं मिश्रण आहे आणि आपल्याला ते मिश्रण वेगळं करायचं आहे, तर मग मीठ आणि पाणी असं हे मिश्रण वेगळं करण्यासाठी लोखंडी जाळीला ज्यावेळेस आपण ही अशी मांडणी करू, त्यावेळेस आपण त्या लोखंडी जाळीला उष्णता द्यावी लागेल आपल्याला. मग त्यामुळे काय होईल, हळूहळू पाण्याचे जे थेंब असतील ते शंकुपात्रात पडू लागल्याचं आपल्याला दिसेल. मग हे नेमके थेंब येतात कुठून? तर ते जे गोल चंबू आपण वापरलेलं आहे ना, त्यामध्ये ते खारं पाणी उष्णतेमुळे उकळू लागतं. ते खारं पाणी उकळल्यामुळे काय होतं की त्याची वाफ जी आहे, त्या पाण्याची वाफ तयार होते आणि ही वाफ संगणनीतून जाताना भोवतालच्या पाण्यामुळे, म्हणजे ते संगणनीमध्ये जे बाजूला पाणी असतं त्या पाण्यामुळे ती वाफ थंड होते आणि त्या थंड झालेल्या वाफेचं रूपांतर द्रवरूपात होतं. मग आता हे थंड झालेली जी वाफ आहे, जे द्रवरूपात तयार झालेली आहे, त्याचे थेंब त्या शंकुपात्रामध्ये पडू लागतात आणि अशा प्रकारे ऊर्ध्वपातन पूर्ण झाल्यामुळे काय होतं, चंबूच्या तळाशी मीठ शिल्लक राहते. त्या जाळीच्या वर जो गोल चंबू आहे ना, त्याच्यामध्ये फक्त खाली मीठ शिल्लक राहतं आणि जे स्वच्छ आणि पिण्यायोग्य जे पाणी आहे ते इकडे शंकुपात्रामध्ये गोळा होतं. अशा पद्धतीने अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी या ऊर्ध्वपातन पद्धतीचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, या ऊर्ध्वपातन पद्धतीलाच डिस्टिलेशन मेथड असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हणतात ऊर्ध्वपातन पद्धतीला? डिस्टिलेशन मेथड. तर या डिस्टिलेशन मेथडमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की कशा पद्धतीने आपण पाणी आणि मिठाचं जे मिश्रण आहे ते एकमेकांपासून वेगळं केलं. कसं मीठ आणि पाणी एकमेकांपासून तिथे वेगळं केलं हे आपण या पद्धतीमध्ये शिकलेलो आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आता याच ऊर्ध्वपातन पद्धतीवर काही प्रश्न आहेत जे तुम्हाला सोडवायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे की ढगातून पडणारे पाणी निसर्गतः शुद्ध असतं का? हो किंवा नाही हे तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या वहीमध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ओके. दुसरा प्रश्न आहे, ऊर्ध्वपातन पद्धतीत द्रवाचे कोणकोणते गुणधर्म दिसून येतात? आपल्याला द्रवाचा कोणता कोणता गुणधर्म इथे दिसून येतो या ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. ऊर्ध्वपातनाने शुद्ध केलेल्या पाण्याचा उपयोग कोठे करतात? ते जे शंकुपात्रामध्ये आपण पाणी गोळा केलेलं होतं ना ऊर्ध्वपातन पद्धतीतून, त्या पाण्याचा उपयोग कुठे कुठे केला जाऊ शकतो हे तुम्हाला लिहायचं आहे. तर या तीनही प्रश्नांची उत्तरे तुम्ही व्यवस्थित सोडवायची आहेत आणि ती वहीमध्ये लिहायची आहेत. त्याचप्रमाणे जसं आपण आत्ता बघितलं की मिश्रण वेगळं करण्याची ही ऊर्ध्वपातन पद्धत आहे,
तशीच आणखी एक पद्धत सुद्धा तिथे आहे ज्याचं नाव आहे विलगीकरण पद्धत. त्यालाच इंग्रजीमध्ये सेपरेशन मेथड असंही म्हणतात. सेपरेशन मेथडचं एक तत्व आहे की ज्या वेळेस दोन न विरघळणारे द्रव मिश्रण स्थिर जर ठेवलं आपण तर त्यांचे दोनही थर स्पष्ट दिसतात. म्हणजे एखादं मिश्रण आहे पण ते एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स न होणारं आहे, तर असं मिश्रण आपल्याला वेगळं करता येतं त्या मिश्रणाला स्थिर ठेवलं असता. तर होतं काय की मिश्रणामध्ये जे द्रव तुलनेने जड असतात, जे द्रव पदार्थ तुलनेने जड असतात ते द्रव पदार्थ खाली राहतात. हा त्याचा साधा एक प्रिन्सिपल आहे. तर मग या प्रिन्सिपलच्या अनुसार, या तत्वाच्या अनुसार मिश्रणाचा जो पदार्थ तुलनेने जड असेल तो पदार्थ खाली राहतो आणि जो हलका असतो तो द्रव पदार्थ त्याच्यावर तरंगतो. याच गुणधर्माचा वापर होतो विलगीकरणाच्या पद्धतीमध्ये. तर आपल्याला ही पद्धत समजून घेण्यासाठी एक एक प्रयोग करायचा आहे. त्याची आकृती, त्याची रचना मी तुम्हाला दाखवलेली आहे तुमच्या स्क्रीनवर. तर त्यामध्ये काय दिसतंय की रॉकेल आणि पाणी हे जे दोन मिश्रण आहेत ते तोटी बंद असलेल्या एका विलगकारी नळसाळ्यात भरायचं आहे आपल्याला. ते जे नळसाळं तिथं दिसतंय ना, ज्याच्यामध्ये रॉकेल आणि पाणी टाकलेलं आहे त्याला म्हणतात विलगकारी नळसाळे. त्याच्यामध्ये आपल्याला रॉकेल आणि पाणी टाकायचं आहे. त्यांचं मिश्रण आपल्याला तोंडीबंद झालेल्या त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे, चित्रात दाखवलेलं आहे ते. आणि थोड्या वेळ त्या मिश्रणाला तसंच ठेवायचं आहे. त्याला आपल्याला काहीही कोणताही एक्सटर्नल फोर्स तिथे अप्लाय करायचा नाही आहे. त्याला ते तसंच ठेवायचं आहे. आता काय होईल की थोड्या वेळाने दोन वेगवेगळे थर आपल्याला तिथे दिसतील. नळसाळ्याचे ते स्थिर नळसाळं जे आहे तिथे लावलेलं त्याला स्थिर ठेवायचं आहे, त्याला हलवायचं नाही आहे आपण. आणि त्या नळसाळ्याची जी तोटी आहे ती तोटी हळूच थोडीशी सेपरेट करायची, थोडीशी ती लूज करायची आपल्याला. नळसाळ्याची तोटी थोड्या वेळाने उघडल्यानंतर काय होईल, जे पाणी आहे ज्याची घनता जास्त असते ते पाणी खाली नळसाळ्यामध्ये किंवा खाली चंचू पात्रामध्ये ते गोळा होणार आहे. ते चंचू पात्रात गोळा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की नळसाळ्याची तोटी हळूहळू बंद करायची. नळसाळ्याची तोटी हळूच बंद केल्यावर काय होईल की रॉकेल जे आहे ते फक्त त्या वरच्या नळसाळ्यामध्ये शिल्लक राहणार. मग अशा पद्धतीने आपण रॉकेल आणि पाणी हे जे मिश्रण आहे हे सुद्धा वेगळं केलं आहे. म्हणजेच आपण विलगीकरण पद्धतीने सुद्धा काही प्रकारचे मिश्रणं वेगवेगळी करू शकतो. तर आज आपण मिश्रणातील घटक वेगवेगळे करण्याच्या पद्धती, त्यामध्ये विलगीकरण पद्धत आहे आणि गाळणी पद्धत आहे, फिल्ट्रेशन मेथड, या दोन मेथड्स, तसेच या व्यतिरिक्त अनेक मेथड्स आहेत. पैकी ज्या वैज्ञानिक मेथड्स आहेत त्यामध्ये विलगीकरण ही जी मेथड आहे, तसेच ऊर्ध्वपातन पद्धत आहे. या व्यतिरिक्त बऱ्याच पद्धती आहेत. पैकी आपण ह्या दोन पद्धतींचा आज इथे अभ्यास केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मिश्रण वेगवेगळे करण्याच्या या पारंपरिक पद्धती आहेत. तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर सुद्धा ते चित्र आता दिसत असेल. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा समावेश होतो. मग त्यामध्ये पाखडणे असेल, चाळणं असेल किंवा गाळणे असेल, तसेच पाझरणे वगैरे असेल, यासारख्या वेगवेगळ्या मेथड्सचा तिथे समावेश होतो. ऊर्ध्वपातन पद्धतीमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे मिश्रणाला, म्हणजेच मीठ आणि पाणी याच्या मिश्रणाला जर आपण उष्णता दिली तर पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. मग वाफ थंड होऊन शंकुपात्रामध्ये त्या वाफेचं पाण्यात रूपांतर होऊन ते पाणी शंकुपात्रामध्ये जमा होतं. या ज्या पद्धतीमध्ये याचा वापर केला जातो ती म्हणजे ऊर्ध्वपातन पद्धत. ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. ही सुद्धा आज आपण इथे बघितलेली आहे. याचबरोबर आज आपण विलगीकरणाची पद्धतसुद्धा बघितलेली आहे, ज्यामध्ये आपण विलगकारी नळसाळं वापरलं. याच्यामध्ये जर एखादं मिश्रण आपण स्थिर ठेवलं तर त्याच्या घनतेच्या प्रिन्सिपलनुसार ज्याची घनता कमी असेल ते पाणी आणि ज्याची घनता
ज्याची घनता जास्त असेल ते रॉकेल, असे दोनही घटक जे आहेत ते इथे वेगवेगळे होताना आपण बघितलेलं आहे. तर ही दुसरी वैज्ञानिक पद्धत आहे जी आज आपण इथे बघितलेली आहे. विलगकारी नळसाळे याचा वापर करून आपण मिश्रणाचं कसं विलगीकरण करायचं हे इथे बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतींचा खरा फायदा तो काय, कशासाठी या पद्धती उपयोगाच्या असतात? तर याचा मुख्य उपयोग म्हणजे मिश्रण वेगळं वेगळं करणे. मिश्रण वेगळं का करायचं? बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी आपल्याला अनावश्यक असतात, ज्या आपल्याला आवश्यक असलेल्या घटकामध्ये मिसळल्या जातात. तर मग अशा वेळेस विलगीकरण हे महत्त्वाचं असतं. मग अशा प्रकारच्या विलगीकरणासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. त्या वेगवेगळ्या पद्धती आज आपण इथे अभ्यासलेल्या आहेत. तर आजच्या पाठाच्या संदर्भात हा घरचा अभ्यास आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर जी 4 प्रश्न दिसत आहेत, ती प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहायची आहेत. परीक्षेच्या संदर्भात हे प्रश्न आणि ह्या पद्धती फार महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. आणि या घटकामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, आजच्या पाठासंदर्भात जर काही अडचण असेल, तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे.